माय बालभवनची एक खेळाडू जे की अपंग विद्यार्थिनी म्हणून तिथं कार्यरत आहे। माईने आणि इंग्लिश सरांनी त्यांच्यावर जे संस्कार घातलेले आहेत त्याच्यामधून तयार झालेली ही कोमल सुभाष गायकवाड ही आपली भगिनी नुकतेच गेल्या 8 दिवसापूर्वी जपान या ठिकाणी जाऊन फुटबॉल स्पर्धेमध्ये त्यांच्याबरोबर 2 सामने खेळून आलेले। विशेष म्हणजे भारताचं नेतृत्व त्या संघाचं भारतीय नेतृत्व करून आपली ही भगिनी देवरोडमध्ये तिचं आगमन झालेलं आहे। ही वार्ता जेव्हा देवरोडकरांना कळली तेव्हा देवरोडच्या सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील जे काही प्रमुख मान्यवर आहे यांच्या वतीने आपल्या ह्या ताईचं स्वागत समारंभ या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत। या मान्यवरांच्या वतीने ताईंनी जो कर्तृत्व केलेला आहे टोकियो सारख्या प्रगतिशील देशामध्ये जाऊन भारताचं नेतृत्व करणं हे देवरोडकरांसाठी एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्या देवरोड कन्याचं एक भव्य नागरी सत्कार झाला पाहिजे आणि त्याचं नियोजन हे आपले सर्व संघटना करणार आहेत। परंतु देवरोडमध्ये टोकियोमधून देवरोडमध्ये आगमन झाल्याबरोबर त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत समारंभ ठेवलेला आहे। या कार्यक्रमानिमित्त सर्व आलेल्या सर्व मान्यवरांचं मी उपस्थित सर्व मान्यवर संयोजकाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ताईंचं देवरोडमध्ये सहर्ष स्वागत करतो। यापुढे ती अशीच प्रगती करत राहो ही आपल्या सर्वांच्या वतीने तिला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। माझं नाव कोमल सुभाष गायकवाड। मी 5 वर्ष झाले फुटबॉल खेळते आणि माई बालभवन हॉस्टेलमध्ये राहून त्या लोकांचा खूप सपोर्ट मिळतो म्हणून आजपर्यंत मी 3दा इंटरनॅशनल मॅच खेळल्या। आता जी मॅच झाली 17-18 तारखेला ती टोकियोला झाली। तो अनुभव माझा म्हणजे खूप पहिली जी 17ला मॅच झाली ती खूप माझ्यासाठी हार्ड होती कारण ग्राउंड आमच्यासाठी वेगळं होतं आणि अनुभव माझे तर मी एवढं जिद्दीने तिथे खेळले पण आता माझी खूप जिद्द वाढली कारण नेक्स्ट जी मॅच असेल तिच्यासाठी मी पुढे सामना करेल आणि तुम्ही सर्वांनी माझा इथे सत्कार केला मी आल्याबरोबर त्याबद्दल मी खूप खुश आहे कारण ही तुमची फुलाची पाकळी पण माझ्यासाठी पुढच्या मॅचसाठी खूप उपयोगी ठरते। थँक्यू। माझं नाव मधुकर इंगळे। गेली 20 वर्षे होत आले माई बालभवन नावाची संस्था आम्ही अंध मुलींसाठी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी हे काम करत आहोत। परिवर्तन नुसतं प्रॅक्टिकली थिअरी करण्यापेक्षा आम्ही प्रॅक्टिकल परिवर्तनावरती खूप लक्ष दिलं आणि त्यातूनच आजपर्यंत अनेक मुलींचं आयुष्य घडलं। यामध्ये आता जर फुटबॉलचा विषय जर बोलला तर ब्लाइंड मुलींचं जे फुटबॉलची टीम आहे ही महाराष्ट्राची टीम म्हणून ओळखली जाते आणि याच माध्यमातून महाराष्ट्राला 4 वेळेस विजेतेपद मिळवून दिलं। त्याचबरोबर प्रत्येक मॅचमध्ये आपल्या मुली ह्या बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेल्या आहेत। आता कोमल जपानला जाऊन आलेली आहे आणि जपानमध्ये ज्या पद्धतीच्या मॅच झाल्या तर खरं तर पहिल्यांदा वुडन ग्राउंडवरती मॅच झालेल्या आहेत तरीही त्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ केला। संस्थेचे IBFचे अध्यक्ष त्यांनी स्वतः बोलून दाखवलं की यावेळची जी टीम होती ती एवढी डिफेन्स पॉवरफुल झाला की त्यामुळे जपानला आपल्यासमोर शरणागती पत्करावी लागलेली। खेळ म्हटल्यानंतर हार जीत हा प्रकार असतोच पण मुलींनी मिळवलेलं जे यश आहे ते आमच्यासाठी भारतासाठी महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः आपल्या देवरोडसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि मला सर्वांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की या मुलींचा या देवरोड शहराच्या माध्यमातून हा जो मुलींचा सत्कार केला ह्या सत्कारानेच ही मुलं घडत असतात। त्यांच्या पाठीशी फक्त एक थाप ठेवायची असती, त्यांचा सन्मान करायचा। ही मुलं काही करण्यासाठी तयार होतात, प्रोत्साहित होतात आणि मी तुमच्या सर्वांचं मनापासून एकदा धन्यवाद मानतो आणि हे जे कार्य आहे नक्कीच आमच्या मुली येणाऱ्या भविष्यामध्ये खूप मोठ्या पुढाकार घेतलेले असेल, प्रगती केलेली असणार आहे हे 100% होणार म्हणजे होणारच आहे। ओके।